बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुढच्या 3 मिनिटांमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा। 3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा, अस्सल खा अस्सल रहा। नागरी सुरक्षा सुधारणा संहिता विधेयक परिषदेमध्ये मंजूर। गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून विधेयक सादर केल्यानंतर विरोधक आक्रमक। विधान परिषदेमध्ये डान्स बार सुधारणा विधेयक मंजूर। पंकज भोयर यांच्याकडून विधेयक सादर। अश्लील नृत्याला चाप बसणार। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी बनावट दस्त कोर्टाकडून रद्द। स्टॅम्प ड्युटी माफीचा निर्णय महसूलकडे असल्याचं कोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण। झी 24 तासनं उघडकीस आणलेलं गैरव्यवहार प्रकरण। तुळजापूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा घोटाळा। कंत्राटदाराला 60% बिल अदा केल्याचा आरोप। उच्चस्तरीय चौकशीची मागणी। दानचोरीनंतर राम मंदिर ट्रस्टमध्ये मोठे बदल। आर्थिक व्यवहारांवर कडक नियंत्रण। मंदिर घोटाळा प्रकरणी 8 जणांना अटक। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपी तुरुंगात। मात्र अजूनही कृष्णा आंधळे 18 महिन्यांपासून बेपत्ता। नाशिक जिल्ह्यासाठी आज पावसाचा येलो अलर्ट। 1ली ते 7वीच्या शाळांना सुट्टी, तर इतर सर्व शाळा आणि महाविद्यालय नियमित सुरू। 13 जुलैपर्यंत जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवरही बंदी। कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीवर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चिपळूणची वाशिष्ठी नदी इशारा पातळीवर, तर जगबुडी नदी धोका पातळीवर। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। प्रशासन अलर्ट मोडवर। नांदूर मधमेश्वर धरणातून 55,928 क्युसेक विसर्ग। 18 तरुणांची प्रशासनाकडून सुखरूप सुटका। बचाव कार्यासाठी पाण्याचा विसर्ग थांबवला। रायगडात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच। कुंभेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली। 7 गावांचा माणगावशी संपर्क सुटला। भिवंडीमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत। पुराच्या पाण्यामध्ये 3 युवक वाहून गेले। एकाचा मृतदेह सापडला। काळू नदीला महापूर। टिटवाळ्यासह ग्रामीण परिसरामध्ये पूरसदृश परिस्थिती। 10 ते 12 गावांचा संपर्क तुटला। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक। 50 ते 60 एकरवरील सोयाबीनचं बियाणं उगवलंच नाही। शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ। मावळ तालुक्यातील खंडाळा घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन। 360 रिसॉर्ट नॉर्थ पॉइंट लर्निंग सेंटर भूस्खलन। बचाव कार्य पथकाला एकाचा मृतदेह सापडला। मंडणगड तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला। सखल भागामध्ये साचलं पाणी। रस्त्यांना नदीचं स्वरूप। पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्या चांदीच्या भावामध्ये घसरण। सोन्याचा भाव 1,500 रुपयांनी तर चांदीचा भाव 6,000 रुपयांनी घसरला। जागतिक घडामोडींच्या परिणामामुळे दरामध्ये चढउतार।